सतेज पाटीलजी नमस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता जे बोलले ते तुम्ही ऐकलंच असेल. फक्त काँग्रेसच्या नेत्यांच्या संचालित महाविद्यालयांमधल्या मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटते मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतलेली आहे हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतंय. हा जो काही कार्यक्रम छात्रों का गूंज राहुलजींनी देशभरामध्ये केला, कोटापासून त्याची सुरुवात झाली आणि हजारो युवक आणि युवतींना आशेचं किरण राहुल गांधी दिसत आहेत हे कार्यक्रमातून सिद्ध झालेलं आहे. आणि मग या कार्यक्रमाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय. मुळात हा ऑनलाईन पिटिशन आहे, ऑनलाईन QR कोड स्कॅन करून मुलींनी तिथं यायचं आहे आणि इट्स फ्री टू ऑल असा हा कार्यक्रम आहे. आणि कॅम्पेनिंग एवढं जोरात महाराष्ट्रामध्ये याचं झालेलं आहे. कदाचित त्या धास्तीपोटी हे त्यांचं वक्तव्य असेल, परंतु हरकत नाही. आम्ही मुलींसाठी कार्यक्रम करतोय. राहुलजींचा उद्देश या देशातल्या युवक आणि युवतींना आशेचं किरण देण्याचा आहे. तो आम्ही काम आणि ते काम आम्ही करत राहणार आहोत. तरुणाईला लक्ष केलं जात आहे, तरुणाईला समोर ठेवून कार्यक्रम आखले जात आहेत. छात्रों की गूंज हा कार्यक्रम काँग्रेसच्या वतीनं 2029 ची तयारी आहे असं म्हणायचं का? नाही, मुळात काँग्रेस पक्ष म्हणून कुठेही आम्ही बॅनर तिथं लावलेला आपल्याला स्टेजवर दिसणार नाही. हा एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म राहुलजींच्या माध्यमातून छात्रों की गूंज या माध्यमातून या ठिकाणी होतोय. राहुलजींनी सगळ्यात आधी मुद्दा हा नीटचा पहिल्यांदा देशात कुणी मांडला असेल तर तो राहुलजींनी मांडला. 150 पेपर या देशामध्ये लीक झालेले आहेत, हा मुद्दा राहुलजींनी मांडला. काँग्रेसची भूमिका आहे की 23 लाख मुलामुलींची परीक्षा हे सरकार घेऊ शकत नाही आणि मग देश चालवायची भाषा हे सरकार काय करतंय. त्यामुळं तरुणाईंचा विषय हातात घेतलेला आहे राहुलजीने. कुठंतरी त्यांना खुपतंय आणि त्यांच्या या आंदोलनामुळं धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. पहिली विकेट या सरकारची 12 वर्षात पडली, याचं दुःख त्या मंडळींना आहे असं मला वाटतंय. परंतु आमचा उद्देश, काँग्रेस पक्षाचा उद्देश तरुणांना साथ घालणे किंवा त्यांच्या प्रश्नाला या ठिकाणी वाचा फोडणे हा प्रयत्न राहुलजींच्या माध्यमातून होतो. सतेज पाटीलजी, साधारण काही अंदाज कोणकोणत्या महाविद्यालयातून विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत? काही यादी वगैरे ठरली आहे का त्या संदर्भातली? नाही, आता ऑनलाईन रजिस्टर असल्यामुळं ते सगळं रजिस्ट्रेशन ऑनलाईन होतं, त्यांना सर्टिफिकेट मिळतं आणि त्या मुली डायरेक्ट तिथं येणार आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातून मुली येतील आणि पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, सावित्रीबाईंची भूमी आहे. इथून देखील हजारो मुली यामध्ये सहभागी होतील अशी आम्हाला खात्री आहे. तरुणांची शक्ती आगामी काळात राहुल गांधींच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहील असं वाटतं? निश्चितपणे, कारण की त्यांचा आवाज राहुलजी मांडतायत हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे. कारण की कुठल्याही विद्यार्थी विद्यार्थिनीच्या आयुष्यामध्ये परीक्षा हा महत्वाचा विषय असतो आणि ते परीक्षेचे पेपर आज फुटताना या ठिकाणी दिसत आहेत. MPSCच्या घोळ जो चाललेला आहे, कॉम्प्युटर बेस्ड टॉर्चर, असे अनेक मुद्दे आहेत या युवक आणि युवतींच्या पुढे. आणि मला वाटतं आशेचं किरण, मी मगाशी म्हणलं तसं, राहुलजीच दिसतात. कारण की खरं बोलण्याचं काम या देशामध्ये कोण करत असेल तर राहुल गांधीच करतात हे या तरुणाईला देखील लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. सतेज पाटीलजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केलीत आमच्याशी त्यासाठी.